भाजी ही काय करावं हेच काही कळत नव्हतं. मी मार्केटमधून चवळ्या घेऊन आले होते, ओल्या चवळ्या. आता गावाकडे चवळ्यांचा मोसम असतो आणि त्यासुद्धा विकायला आल्या होत्या, तर मी आणल्या होत्या. आता कांदा टोमॅटो सगळं चिरून घेतलेलं होतं. जेवढे मसाले जिरे मोहरी लाल मिरची पावडर सगळं काढून घेतलेलं होतं. टोमॅटो चिरला होता तो पण टाकला, हळद मिरची पावडर टाकली, मालवणी मसालासुद्धा टाकला होता. माझ्याकडे काय मी जास्त बाहेरचे मसाले अजिबात वापरत नाही, जे घरामध्ये आहे तेच वापरत असते. चिरलेली चवळीसुद्धा मी आता कढईमध्ये ओतलेली होती. चांगला तामसर असा कांदा झालेला होता आणि त्याच्यामध्ये आता चवळी घातली होती. काय भाजी बनवावं याचाच खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. चवीनुसार मीठ घालायचं आणि शिजायला पुरतं अंगापुरतं पाणी टाकायचं आणि शेंगदाणे नेहमी भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट ऑलरेडी मी केलेली होती, तीच टाकलेली होती, म्हणून शेंगदाण्याचा कुट्ट जरासा घट्ट झालेला होता, म्हणजे ओलसर झालेला होता. तयार आहे आपली चवळीची ओली भाजी. तर खाऊन बघा आणि करून बघा. टोमॅटो चिरला नाही, कारण आता टोमॅटो महाग झाला आहे, म्हणजे पुढच्या रेसिपीला मला कामा येईल, म्हणून